तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चला मी आज बनवणार आहे डेंगरीची भाजी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही डेंगरी तेलामध्ये तळून घेऊया। सर्वात अगोदर आपण तेल टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर मी डेंगरी टाकत आहे। थोडंसं तेल टाकून मी त्यामध्ये डेंगरी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि तेलामध्ये मिक्स करून द्यायचं आहे। असंच आपल्याला हलवत राहायचं आहे थोड्या वेळ। तर आपली डेंगरी तेलामध्ये चांगली परतून झालेली आहे। तर आता मी यामध्ये ओतणार आहे गरम केलेलं पाणी थोडंसं शिजण्यासाठी। तर मी गरम पाणी ओतून घेते यामध्ये थोडंसं, एक अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि हे शिजून द्यायचं आहे पाण्यामध्ये। पूर्ण पाणी आटेपर्यंत याला शिजून द्यायचं आहे। तर चला आपण पाहू, या डेंगरीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे। तर आपण याला आता फोडणी देऊ आपण आपल्याला। साठी लागणारं साहित्य मी याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा आणि थोडासा लसूण पण टाकून घेतलेला आहे आणि इथं साईडला फोडणीसाठी पण लसूण घेतलेला आहे। तर चला आपण फोडणी देऊया। तर चला त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मागाशी शिजवून घेतलेली भाजी असल्यामुळे ते थोडंसं कढई करपल्यासारखी झालेली आहे। तर मी आता लसूण टाकते आणि मी जिरा आणि ते सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं मी एकत्रच मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे पण मी सगळं टाकून घेते, पूर्ण ह्याला मिक्स करून घ्यायचं। मीठ नाही टाकायचं, मीठ आपण डेंगरीमध्ये शिजतानाच टाकलेलं आहे आणि मिरची कुटताना पण त्याच्यामध्ये उगं नॉर्मल थोडीशी चव येण्यापुरतं टाकून घेतलेलं आहे। तर याला पूर्ण मिक्स करायचं। आपलं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वगैरे छान तेलामध्ये परतून झालेलं आहे। तर आता मी टाकते डेंगरी, याला पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आपले पूर्ण मिक्स झालेलं आहे। तर मी आता याला वाफेवरती शिजून देते। तर याला वाफेवरती मी 5 मिनिटं शिजून देणार आहे आणि ताटात थोडंसं पाणी ओतते म्हणजे खाली भाजी आपली करपणार नाही। तर चला 5 मिनिट वाट पाहूया। चला आपण पाहू आपली भाजी शिजली आहे का नाही। तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे। आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू। आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर चला आता मी जेवण करून घेते।